राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना सर्वप्रथम अभिवादन। छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराणी अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले या देशातील बहुजन समाजाला त्यांचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून ज्या ज्या महामानवांनी प्रयत्न केले त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। शिवमहोत्सव समितीच्या वतीने ही जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, या व्याख्यानमालेच्या अध्यक्षा वनिताताई धोटे, या शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर चेतन कुटेमाटे साहेब, आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या महापौर राखीताई कंचरलावार, सपनाताई मुनगंटीवार, गयाबाई भावराव जेऊरकर, विचारपीठावरील सर्व मान्यवर, श्रोत्यात बसलेले आमचे मार्गदर्शक सन्माननीय देवानंदजी कापसे साहेब, दीपक भाऊ जेऊरकर, या शिवमहोत्सव समितीचे सर्व सदस्य, जमलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो, 3 दिवसाची ही व्याख्यानमाला आहे। राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर। मग डॉक्टर कुटेमाटे साहेबांनी सांगितलं की आपल्या भारत देशामध्ये जिजाऊ, सावित्री आणि अहिल्याबाई एकत्र 3 दिवस विषयावर होणारी आपल्या देशातली नव्हे जगातली ही पहिली व्याख्यानमाला आहे। ही जी सभा होते, हे जे व्याख्यान होईल 3 दिवस, कदाचित काही लोकांनी असा विचार केला असेल, जिजाऊवाल्याने विचार केला असेल आपण जिजाऊच्या दिवशी जाऊ, सावित्रीवाल्याने विचार केला असेल आज आपला आहे तर आपण जाऊ, अहिल्याबाईवाल्याने विचार केला असेल आपल्या व्याख्यानाच्या दिवशी जाऊ। हे आपल्या देशातलं वास्तव आहे आणि म्हणून जे सुद्धा कोणी ऐकायला येतील त्यांना काही कळणार नाही। हे व्याख्यान 3 दिवस 3 विषयावर जरी असलं तरी जे पहिल्या दिवशी आणि शेवटपर्यंत असतील त्यांनाच हा विषय समजलेला असेल। गेल्या 10,000 वर्षामध्ये झालं नाही असं हे व्याख्यान असणार आहे आणि पुढील 10,000 वर्षामध्ये सुद्धा होणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। त्याचं कारण असं आहे, 10,000 वर्षापूर्वी मी नव्हतो, तुम्ही नव्हते आणि अजून 10,000 वर्षानंतर आपण असण्याचं काही कारण नाही। त्यामुळे आपल्या स्वागतासाठी आपण टाळ्या वाजवायचं काही कमी करण्याची गरज नाही। बहिणींनो आणि भावांनो, आपल्या ज्या महापौर आहेत कंचरलावार ताई, राखीताई, आता मी जेव्हा विचारपीठावर आलो तर बसल्या बसल्या त्या मला म्हणाल्या की घाबरू नका बरं, महिला जास्त आहे, तुम्ही एकटेच आहे। ताई, मी आपल्याला एक सांगू इच्छितो, आम्ही देवाच्या वगैरे भानगडीत कधी पडत नाही। आमच्या बापाला देव भेटला नाही, आमच्या आजाला भेटला नाही, आमच्या पंजाला भेटला नाही, त्यामुळे आम्हाला भेटायचं आम्हाला काही कारण नाही। कारण आम्ही आमच्या मायबापाच्या पोटी जन्माला आलो, त्यामुळे आमच्या मायबापाच्या कॉन्फिडन्सवर विश्वास असल्यामुळे आम्ही त्यांच्यापासूनच जन्माला आलो असं मानणारे आम्ही लोक आहे। ज्यांना आपल्या आईबापाबद्दल शंका असतील ते म्हणत असतील की आम्ही देवापासून जन्माला आलो, त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही। ताई म्हणाले की एकच माणूस आहे, तुम्हाला भीती वाटली असेल। ताई, आमची अशी इच्छा आहे की आम्ही आमचे जे महामानव आहेत त्यांच्या चरणी आम्ही दररोज उठल्यापासून प्रार्थना करत आहोत। आमची अशी इच्छा आहे की एक दिवस असा या देशात उगवला पाहिजे की त्या दिवशी या देशातली राष्ट्रपती ते गावाची सरपंच आणि प्रशासनातली सगळी पदं ही माणसांना हद्दपार करून महिलांनी ताब्यात घेतली पाहिजेत अशी आमची। आम्ही तुमचे भाऊ आहोत, त्यामुळे आम्हाला आनंद आहे, आम्हाला भीती वाटणार नाही, पण तुमच्या असण्याचा धसका मात्र ज्या वैदिक ब्राह्मणी व्यवस्था आहे त्यांना मात्र नक्की बसणार आहे। त्यांच्या उरात धडकी भरली असेल की हे चंद्रपुरामध्ये आज काय चाललेलं आहे। बहिणींनो आणि भावांनो, सावित्रीबाई फुले
अहिल्याबाई होळकर आणि जिजामाता ह्या तीन विषयाच्या अनुषंगाने काही मतं मी आपल्या समोर मांडणार आहे। जेव्हा आपण एखादं व्याख्यान एखाद्या महापुरुषावर व्याख्यान देत असतो तर बोलताना आपण बोलत असतो। मग निवेदन करताना आमचे दिलीप चौधरी सर म्हटले की वक्ते त्या विषयावर प्रकाश टाकणारच आहे। त्यामुळे तुम्हारा नूर है जो पड़ रहा है हमारे चेहरे पर, तुम्हारा नूर है जो पड़ रहा है हमारे चेहरे पर, वरना कौन देखता है हम अंधेरे में। आमच्यासारख्या अंधाराकडे कोण बघणार आहे। सावित्री, जिजाऊ आणि अहिल्याबाई यांच्या चरित्रावर प्रकाश टाकावा एवढा मी मोठा माणूस नाही। ह्या महानायिका या देशात जन्माला आल्या नसत्या तर आज माणूस म्हणून सन्मानाने आपल्याला या सभागृहात बसता आला असतं का याचा आपल्याला विचार करावा लागेल। हा जो विषय या ठिकाणी निवडलेला आहे त्याच्या मागचे काही हेतू आहेत की डॉक्टर कुटेमाटे साहेबांनी प्रास्ताविक केलं। त्यांनी सांगितलं की महिलांमध्ये ज्या अंधश्रद्धा रूढ्या कर्मकांड आहेत त्यांच्या डोक्यातून ते अज्ञान दूर व्हावं म्हणून ही शिव महोत्सव समिती काम करते आहे। एक डॉक्टर माणूस आहे, डोळ्याचा डॉक्टर आहे, डोळ्याला दृष्टी देण्याचं ते काम करतच असतात, परंतु आंखें सबको होती नजर सबको नहीं होती असं आपण म्हणतो। विचाराची नजर देण्याचं काम हे डॉक्टर आपल्यामध्ये बसून करत आहेत म्हणून त्यांचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे। आमची अशी इच्छा आहे, मी सर्व संचालन करणाऱ्याचा आयोजकांचा आभार मानतो की आज आपल्यामध्ये सुधीर भाऊंच्या मिसेस आहेत सपनाताई मुनगंटीवार, पण मी आयोजकांचं अभिनंदन करतो की त्यांनी एकदाही म्हटलं नाही की मुनगंटीवार साहेबांच्या मिसेस आपल्यामध्ये बसलेल्या आहेत। तर आपल्याकडे काय फालतू सवय अशी आहे की प्रत्येक बाई एक तर तिच्या बापाच्या नावाने ओळखली जाते, एक तर नवऱ्याच्या नावाने ओळखली जाते। आपल्या देशाचा इतिहास असा आहे की महिला घेण्यामागचं कारण असं आहे की भारत देशाचा इतिहास हा माणसांचा इतिहासच नाही म्हणजे पुरुषांचा। या देशाचा जो इतिहास आहे तो महिलांच्या कार्यकर्तृत्वाचाच इतिहास आहे। आणि म्हणून पूर्वीच्या कालखंडामध्ये वैदिक आक्रमणाच्या पूर्वी या देशातल्या प्रत्येक माणसाची ओळख एकतर त्याच्या आईकडून केली जायची, नाहीतर बायको किंवा बहिणीकडून तो माणूस ओळखला जायचा, असा या देशाचा इतिहास होता आहे। आणि म्हणून हे जे परिवर्तन आज आधुनिक काळामध्ये घडत आहे ह्या परिवर्तनाच्या साक्षीदार ह्या सर्व महिला जर आपण करू शकलो तर ही खरी जिजाऊ, सावित्री आणि अहिल्याबाईला श्रद्धांजली ठरणार आहे। आणि म्हणून उद्या जर असा चमत्कार झाला सुधीर भाऊच्या ऐवजी सपनाताई जर या देशाच्या मंत्री झाल्या तर आम्हाला आवडेल, कारण त्या आमच्या गावच्या आहेत, नांदेडच्या आहेत। सुधीर भाऊ मंत्री झाल्याबरोबर जावयाचा सत्कार पहिला नांदेडने केला, नंतर फडणवीसांनी केला, आम्ही आधी केला। असो, तर मुख्य विषय असा आहे की अहिल्याबाई, सावित्री आणि जिजाऊ हे विषय आपण का घेतले। तर हे विषय टाइमपास साठी आपण घेतले नाहीत। मलाही काही धंदा नाही, तुम्हालाही काही काम नाही म्हणून आपण इथं आलो। काहीतरी हा सत्संगाचा कार्यक्रम आहे याच्यासाठी कृपा करून हा कार्यक्रम नाही। माणसं किती आहेत हा आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा नाही, जी माणसं आहेत ती माणसं आहेत का यावर सगळं अवलंबून आहे। आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की आम्ही चिंतन करत आहोत की हजारो वर्षाची सांस्कृतिक जी परंपरा, इतिहास या देशामध्ये आहे, ज्यांच्या पोटी ज्यांचा वारसा सांगणारे आम्ही लोक आहोत, आमच्यावर आज काही जबाबदारी आहे की नाही हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे। आणि म्हणून जर आम्ही जिजाऊचं नाव घेत असू, सावित्री, अहिल्याबाईचं नाव घेत असू तर त्यांच्या विचारानुसार आज देशामध्ये शासन प्रशासन चालतंय का, शासन प्रशासन खड्ड्यात जाऊ द्या, आपला संसार तर त्या विचारानुसार चालतो का, इथपर्यंत आपल्याला पहिल्यांदा येण्याची गरज आहे। माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, तुमच्या डोक्यात कुणी घातले मला माहिती नाही देव, देश आणि धर्मासाठी जीव दिलं पाहिजे म्हणून, आमची अशी इच्छा नाही। तुम्ही देशासाठी मरू नका, देवासाठी मरू नका आणि धर्मासाठी मरू नका। आमची अशी इच्छा आहे की तुम्हाला जे मिळालेलं आयुष्य आहे हे आयुष्य तुम्हाला आनंदाने जगता आलं पाहिजे, तुमचा संसार अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, तुमची इज्जत घरामध्ये झाली पाहिजे आणि तुमचे मत अधिकार मांडण्याचं स्वातंत्र्य, तुमच्या इच्छाशक्ती, तुमचं फुलण्याचं स्वातंत्र्य या देशातल्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला मिळालं पाहिजे, ही आमची अत्यंत प्रामाणिक अशी इच्छा आहे। आणि म्हणून आमचं आव्हान असं आहे की जगाचं कल्याण होईल
होईल तेव्हा होईल, पण महापुरुषांचा विचार घेऊन जर आम्ही प्रत्येक कुटुंब सक्षम झालो नाही, घरातच सगळा गोंधळ चालू आहे, देशाच्या कल्याणाकरता आपण बाहेर पडलो, स्वतः लग्न केलं आणि संसार कसा करावा म्हणून सांगणारे लोक जर सत्तेमध्ये जाऊन बसत असतील तर अशामुळे आदर्श निर्माण होणार नाही. आज वर्तमानात देशाची परिस्थिती एवढी अवघड आहे की आता गाईला वाचवान, बाईला नाचवान, शेतकऱ्याला संपवा असं त्रिसूत्रीचं राजकारण सध्या देशामध्ये सुरू आहे. कारण डान्स बारला परवानगी मिळालेली आहे, गो हत्या बंदीचा कायदा झालेला आहे, शेतकरी मेला तरी बघायचं नाही आता शासन प्रशासनाने ठरवलेलं आहे. म्हणून ही त्रिसूत्री उद्ध्वस्त करायची असेल तर ह्या तिघांच्या विचाराच्या भिजारा संपवण्यासाठी सावित्री, जिजाऊ आणि आईला हेच अस्त्र आपल्याला वापरावं लागणार आहे. आणि हे अस्त्र कसं वापरायचं यासाठी आपण या ठिकाणी जमलेले आहोत. आणि म्हणून परिवर्तनाची जी विचारधारा आहे, आधुनिक कालखंडामध्ये हे विचार कसे घेऊन जायचे, हे विचार आपल्याला ऐकून सोडायचे नाही तर स्वतःच्या जीवनामध्ये अनुसरणारे लोक आपल्याला तयार करायचे आहेत. आम्ही आमच्या जीवनामध्ये हा विचार घेऊन स्वतःचं कल्याण करणार आहोत की नाही, हा मूलभूत असा आमच्या समोरचा प्रश्न आहे. तुकाराम महाराज म्हणाले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आमचे खेडेकर साहेब म्हणतात, बोले तैसा थोडा थोडा तरी चाले त्याची वंदावी पावले. त्यापुढे जाऊन मी असं नेहमी सांगत असतो की बोले तैसा थोडाही न चाले त्याची तोडावी पावले असं म्हणायची वेळ आता आलेली आहे. कारण हे बोगसगिरी भरपूर झाली आपल्या जीवनामध्ये. आपण ज्या महापुरुषांचं नाव घेतो, या महापुरुषांचं नाव घेऊन त्याच्या कृतीनुसार आपण आपल्या जीवनात वागणार आहोत की नाही, हा खरा मूलभूत प्रश्न आहे. शत्रूने काय केले ते खड्ड्यात जाऊ द्या. आज ज्या महान युगनायकांनी या देशामध्ये आम्हाला सन्मान दिला, ज्या पद्धतीने आम्ही जगत आहोत, ही जगण्याची प्रेरणा ज्या मूलभूत विचारातून मिळाली, तो विचार घेऊन पुढे जाण्यासाठी या 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जरी सावित्रीकडून आम्ही व्याख्यानाची सुरुवात केली तर एक समजावून म्हणून ढोबळ मानाने मी आपल्याला सांगू इच्छितो की 1598 ला जिजाऊंचा जन्म झाला आणि 1867 साली सावित्रीबाई फुलेंचं निर्माण झालं. म्हणजे हा जो व्याख्यानाचा माझा कालखंड आहे तो 299 वर्षाचा आहे. जिजाऊचा जन्म ते सावित्रीचा मृत्यू या 299 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशात काय झालं. जिजाऊच्या मृत्यूनंतर 51 वर्षांनी अहिल्याबाईचा जन्म झाला आणि अहिल्याबाईच्या मृत्यूनंतर 36 वर्षांनी सावित्रीबाई फुले जन्माला आली. ही श्रंखला आहे. आणि सावित्रीबाई फुलेंचं निर्माण होऊन 148 वर्ष झालं, परंतु दुसरी सावित्री अजून या देशात का निर्माण झाली नाही, हा आमच्या समोरचा मूलभूत प्रश्न आहे. आणि म्हणून त्या नव्या सावित्रीची आम्ही वाट पाहत आहोत, जी या वैदिक धर्मव्यवस्थेला उद्ध्वस्त करून स्त्रियाचं साम्राज्य जगामध्ये निर्माण करणार आहे. आता सावित्रीबाई फुलेवर व्याख्यान द्यायचं म्हटलं की अनेकांना असं वाटतं की जिजाऊ बद्दल सुद्धा कोण जिजाऊ, शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ एवढंच आपल्याला माहिती आहे. मग सावित्रीबाई कोण, तर महात्मा ज्योतिराव फुल्यांची बायको सावित्रीबाई फुले याच्या पलीकडे काही फारशी माहिती कोणाला असेल असं मला वाटत नाही. पण खऱ्या अर्थानं तुम्ही जर सावित्रीचं चरित्र चिंतन केलं तर तुमच्या असं लक्षामध्ये येईल की महात्मा ज्योतिराव फुले हा हिमालय एवढा उंचीचा मोठा माणूस आहे, मान्यच आहे आम्हाला. पण ज्या दिवशी खरी सावित्री तुम्हाला कळेल त्या दिवशी तुम्ही असं म्हणाल की सावित्रीचा नवरा हा ज्योतिराव फुले होता. इतकं मोठं काम सावित्रीबाई फुलेचं आहे जे इग्नोर राहिलेलं आहे. कारण प्रश्न असा आहे की या देशामध्ये संस्कृतीचं वहन करण्याचं काम आणि अंधश्रद्धा वाढवण्याचं काम दोन्हीही महिलाच करत आहेत. आणि म्हणून ज्या दिवशी महिला ही वैदिकांची गुलामगिरी फेकतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने या देशामध्ये सामाजिक क्रांती झालेली असेल. ही क्रांती होऊ नये म्हणून महिलांनाच महिलांचा इतिहास कळू नये, सातत्याने त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड राहावा, अशा प्रकारचं एक समाजशास्त्र मानसशास्त्र या देशामध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे. सावित्री आणि ज्योतिबा हा काय प्रकार आहे तर तुम्हाला माहित असेल, आपण शंकर पार्वती म्हणतो. शंकर पार्वती, शहाजी जिजाऊ, तुकाराम जिजाई, सावित्री ज्योतिबा हे एक आदर्श अशा प्रकारचे जोडपे आहेत. बाकीचं सगळं जाऊ द्या, पण सावित्री आणि ज्योतिबा ह्या नवरा बायकोचा फोटो जर आपण आपल्या घरामध्ये लावला, ह्यांचे चरित्र जर आपण समजून घेतले, आज तुम्हाला कल्पना नाही, सगळ्या मॅक्झिमम शहरामध्ये तुम्ही पेपर उघडून वाचा, आज एक मेजर प्रॉब्लेम तयार झालेला आहे. तो प्रॉब्लेम असा तयार झालेला आहे की 90% नवरा बायकोंचं पटत नाही. शिकलेले लोक कुटुंबामध्ये अत्यंत दुःखी आहेत आणि
मुक्तीच्या विकृत चळवळीचा जन्म झालेला आहे आणि सावित्रीच्या नावावर, रमाईच्या नावावर, अहिल्याच्या नावावर, जिजाईच्या नावावर एक स्त्री मुक्तीची विकृत विचारधारा सुद्धा पॅरलल या देशामध्ये काम करत आहे। आणि ती स्त्री मुक्तीची विचारधारा काय आहे, तिचा विचार काय आहे, या अति टोकाच्या ज्या स्त्रिया स्त्री मुक्तीचा विचार मांडत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आता सगळं आमच्या ताब्यात पाहिजे। ते कसं ताब्यात पाहिजे, तर इतक्या टोकाला जाऊन हे स्त्री मुक्तीवाले विचार मांडत आहेत की मागच्या वेळेस मी गरोदर राहिले होते का, मीच ठेका घेतला की आता नवऱ्याने यावेळेस गरोदर राहिलं पाहिजे। नवरा दारू पितो ना, त्याला बिअर बार मध्ये जाऊन दारू प्यायची परवानगी आहे, तर महिलांना सुद्धा बिअर बार मध्ये जाता आलं पाहिजे, महिलांना सुद्धा दारू पिता आली पाहिजे, अशा प्रकारचे विचार आता मांडले जात आहेत। हे म्हणजे स्त्री मुक्ती। अशा प्रकारच्या अत्यंत विकृत जे माणसं करतात ते महिलांना पण करता आलं पाहिजे, म्हणजे ती स्त्री मुक्ती। अशी एक पॅरलल यंत्रणा या देशामध्ये उभी राहिलेली आहे आणि या यंत्रणेचा धोका असा निर्माण झालेला आहे की शिकलेली महिला ही सावित्रीच्या विचाराने मार्गक्रमण करण्याच्या ऐवजी विकृत ब्राह्मणी व्यवस्थेच्या धर्मशास्त्राच्या मानसिकतेनुसार ती वर्तन व्यवहार करत आहे। ती आपल्या मुलाकडे लक्ष देत नाही, आपल्या नवऱ्याकडे लक्ष देत नाही, आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे खरे प्रॉब्लेम आपल्याकडे तयार झालेले आहे। म्हणून हा स्त्री मुक्तीचा विचार ज्योतिबाला मान्य नाही, सावित्रीला मान्य नाही, तुकारामाला मान्य नाही। बहिणींनो आणि भावांनो, आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये सावित्री आणि ज्योतिबा हे एवढ्यासाठी आपल्याला अग्रपूजेचा मान देणारं हे जोडपं आहे की नवऱ्याने बायकोचा कसा सन्मान करावा आणि बायकोने नवऱ्याचा कसा सन्मान राखावा याचा अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सावित्री आणि ज्योतिबा आहे। ज्या दिवशी या देशातल्या स्त्री पुरुषांना ज्योतिबा आणि सावित्री कळतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने सगळ्यांचा सुखाचा संसार आनंदाचा होईल। आणि जे तुकाराम महाराज म्हणाले की अवघाचा संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक, ही उक्ती ह्या दोघांचे विचार की एकमेकाला हे जोडपं किती पूरक होतं हे आपल्याला यांचे विचार समजून घेतल्यावर हे आपल्याला कळेल। म्हणून सावित्री समजून घेणं गरजेचं आहे। जिजाऊ, अहिल्या आणि सावित्री ही त्रिसूत्री कदाचित आपल्या लक्षात आली असेल। हा 299 वर्षाचा जो कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये या देशात काय झालं आणि म्हणून आज आम्ही सावित्रीच्या पुढे का नतमस्तक आहोत। काही लोक आमच्यावर ऑब्जेक्शन घेतात की तुम्ही तुमचं चरित्र सांगा, बाकीच्यांचा कशाला द्वेष करता। इथे द्वेषाचा प्रश्न नाही, माझी हे सर्व महिलांना जाहीर आणि हात जोडून विनंती आहे की आपल्याला शिक्षण कुणामुळे मिळालं, आपण काही स्वतः बदल करणार आहोत की नाही। ही व्याख्यान मला रिझल्ट ओरिएंटेड असेल तरच आपल्या उपयोगाची आहे। काही महिला जर तयार झाल्या नाही या विचारधारेतून तर तुका म्हणे हेला पाणी वाहून मेला काही अर्थ राहणार नाही। काही लोक तयार झालेले आपल्याला बघायचे आहे। मुद्दा असा आहे की बायकांना शिक्षणाला आपल्या देशामध्ये बंदी होती, स्त्रियांना शिकता येत नव्हतं। बाई शिकली तर त्या अक्षराच्या नवऱ्याच्या ताटात आळ्या होतात आणि त्या घरादाराचा सत्यानाश होतो असं धर्मशास्त्रामध्ये लिहून ठेवलं होतं। बाईला शिकता येत नव्हतं। टिळकांनी सुद्धा स्वतःच्या बायकोला शिकवलं नाही, निरक्षर ठेवलं होतं। तर त्यांचं असं सगळ्यांचं म्हणणं होतं बाई शिकली तर धर्मग्रंथ वाचेल आणि धर्मग्रंथात काय हराम केलेल्या तिला कळेल आणि ते धर्माबद्दल अश्रद्धा झाली तर संस्कृती देशात टिकणार नाही, अशा प्रकारचा त्यांचा समज होता। म्हणून वैदिक धर्माने स्त्रीला शिकण्यावर बंदी घातली। आजही ज्या हिंदू धर्माचा आम्ही उदो करतो त्याचा जो शंकराचार्य आहे तो ब्राह्मण माणूस होतो, पण ब्राह्मण स्त्रीला सुद्धा शंकराचार्य व्हायचा अधिकार नाही। मग त्या धर्मासाठी स्त्रीनं स्वतःला जाळून घ्यायचं, मरायचं का, हा प्रमुख मुद्दा आहे। दुसरी भूमिका अशी आहे की जिजाऊ, सावित्री आणि अहिल्या समजून घेत असताना त्या काळात या देशातली धार्मिक सांस्कृतिक स्थिती काय होती आणि किती हिमतीने या स्त्रियांनी फाईट दिली हे आपण समजून घेणं गरजेचं आहे। सावित्रीच्या काळामध्ये आपल्या देशातली स्थिती काय होती, पण शिक्षण कोणामुळे आम्हाला मिळालं, तर आम्हाला शिक्षण कोणामुळे मिळालं, आम्हाला सांगितलं हजारो वर्षापासून या देशामध्ये विद्येची देवता कोण आहे, अभ्यासक्रमात तेच आहे। आणि धनाची देवता, ज्या देशामध्ये धनाची देवता आणि विद्येची देवता आहे तिथे सर्वात दरिद्री लोक राहतात आणि सर्वात निरक्षर आणि मूर्ख लोक त्या देशामध्ये राहतात। आणि ज्या अमेरिकेला सरस्वती माहित नाही, तिथे लक्ष्मी माहित नाही, ते मात्र अमेरिका जगावर दादागिरी गाजवते। आणि मग आमच्यातून ना एक यान गेलं ना आमच्याकडे कोणती सुनीता विल्यम जन्माला आली। तिकडच्या पोरी मंगळावर चंद्रावर गेल्या, सीसू करून आल्या आणि इथं पोरी शिकलेला लग्न करताना मंगळाची कुंडली बघितल्याशिवाय लग्न करत नाही। अरे जाऊन आल्या तिथे लोक, म्हणजे चंद्रावर नील आर्मस्ट्रॉंग वगैरे तर गेलेच, बायका सुद्धा जाऊन काय काय घाणेरड्या गोष्टी करून आल्या। तरी आजचा कवी कविता लिहिताना म्हणतो की आपल्या प्रियशीला तुझा गाल चंद्रासारखा आहे।
अरे खरोखरच इमानदारीने माईचान चंद्र जर बघितला त्या बाईने तर तुम्हाला लाता घातल्याशिवाय राहणार नाही. चंद्र एवढा घालेरडा दिसाय. चंद्राच्या घरात आणि बायकोच्या घराचं काय संबंध? पण हे आपल्याला माहिती नाही. सरस्वतीला आपला विरोध नाही, बिचाऱ्या लक्ष्मीला आपला विरोध नाही. त्यांच्या आदराने नाव आम्ही आमच्या घरात मुलींच्या ठेवलेले आहे. सरस्वती लक्ष्मी आम्ही म्हणतो. पण सरस्वतीनं शिक्षण दिलं हे आम्हाला मान्य नाही. तर शिक्षण स्त्रियांना कुणामुळे मिळालं? तर बायकांना शिकताच येत नव्हतं आधुनिक काळामध्ये. परंतु सावित्री आणि ज्योतिबा हे एक असं जोडपं आहे की आपल्या भारत देशामध्ये 1 जानेवारी 1848 रोजी या धर्मशास्त्राला लाथ मारली आणि पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये काढली. आणि म्हणून आपल्या महापौर सुद्धा एक महिला आहेत आणि देशाच्या सभापती एक महिला आहेत, राष्ट्रपती सुद्धा महिला होत्या. हे कुठल्याही सरस्वतीचं वैभव नाही. ही सावित्री जन्माला आली नसती तर हे या देशात घडू शकले नसते. आता महिलांनी व्रत कुणाचं करायला पाहिजे? कारण महिलांना व्रताची हौस असते, नटण्याची हौस असते, अलंकार घालण्याची हौस असते. पण कुणबी ओबीसी समाजाचा प्रॉब्लेम असा आहे, बायका श्रीमंत खूप असतात पण त्यांना कधी घराच्या बाहेर पडायची संधीच मिळत नाही. मग घरात कशाला 500 साड्या असतात पण घरात कशाला साडी घालायची? ते गाऊन घालून आयुष्यभर मरत राहते. आणि हे जे बीबीसी भैताड बेन आहे, बाहेर जातात वेगवेगळ्या नटलेल्या बायका बघून त्याला म्हणलं आपली बायको का अशी नाही, असं त्याला दुःख होतं. ही बिचारी गाऊन मध्येच. पण हिच्या डोक्यात कधीतरी ते तुळशी बघून तिच्या डोक्यात प्रकाश पडतो की आपणही तशी साडी घालावी. एखाद्या दिवशी चुकून त्या बिचारीने तशी साडी घातली आणि नवरा घरी आला तशा अवतारात बायकोला बघितलं, म्हणतो आज कसं काय? म्हणजे बायकोने नवऱ्याकरता नटायचं असतं. हे साधं धर्मशास्त्र जाऊ द्या, सूत्र समाजसूत्र सुद्धा आपल्या लोकांना माहिती नाही. एवढे आपण ग्रेट लोक आहोत. आणि मग बाई कशी सुंदर? तर अप्सरेसारखी सुंदर आहे. बाईच्या सांगा अप्सरा कुणी बघितली हो? अप्सरा माहिती का तुम्हाला? अहो कोणीच अप्सरा बघितली नाही. पण तुम्ही हे पॅरामीटर ठरवले कसे? अरे बायको कशी असावी? अरे सावित्री सारखी ज्याला बायको लाभलेली आहे ना तो माणूस आहे जग जग मनगटावर केली. अरे जगामध्ये अरे गार्की नावाचा माणूस आहे, मॅगझिन गार्की. त्याने द मदर्स नावाची कादंबरी रशियात दिली, तिथे क्रांती झाली. त्याने एक वाक्य टाकलं की मला आश्चर्य वाटतं की आईच्या दुधावरच जग पोषलं जातं पण तिच्या दुधाची इज्जत का होत नाही, हा प्रश्न त्यांनी विचारला. कारण जेवढे जीव जन्माला येतात, ज्या दिवशी स्त्रीच्या स्तनातलं दूध संपून जाईल त्या दिवशी जीवसृष्टी डेव्हलपमेंट व्हायची बंद होऊन जाईल, प्राण्यासहित सुद्धा. कारण त्याशिवाय लहान बालक जगू शकत नाही. आणि ज्या दिवशी शेतकरी कष्ट करायचा थांबेल त्या दिवशी सुद्धा हे जग जिवंत राहणार नाही. पण वास्तव असं आहे की बाईलाही इज्जत नाही, शेतकरी आत्महत्या करतो. आणि म्हणून हे जे झालेलं आहे की मेहनत करे मुर्गावर अंडा खाय फकीर, हे जे झालेलं आहे हे या व्यवस्थेतून आपल्याला लक्षात येतं की खरे कष्ट श्रम करणारे लोक वेगळे आहेत. आणि म्हणून बहिणींनो आणि भावांनो, ही जी सावित्री आहे, सावित्री उभी राहिली आणि तिने पहिली शाळा काढली. पहिली शाळा काढल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यामध्ये ज्या पहिल्या 6 मुली आल्या म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आणि सावित्रीनी. सावित्रीचं मोठेपण काय लक्षात घ्या तुम्ही की सावित्रीबाई फुले 67 वर्षाचं आयुष्य सावित्रीबाई फुलेंना लाभलं. ही सावित्रीबाई जगली. ज्योतिबा फुल्यांबरोबर 50 वर्षाचा संसार केला. 50 वर्षाच्या संसारामध्ये ज्या पद्धतीने ती ज्योतिबाच्या बाजूला उभी राहिली, ज्योतिबाच्या सोबत उभी राहिली, त्यातून हे जे ज्योतिबाच्या सोबत राहणं आहे, परस्पर नवऱ्याला पूरक होणं आणि बायकोने पूरक होणं, हे या देशातल्या स्त्रियांना कळलं असतं तर स्त्रियांनी अशा अपेक्षा केल्या नसत्या, सत्यवानाच्या पूजा केल्या नसत्या, सावित्रीने सत्यवानाकरता प्रदक्षिणा घातल्या नसत्या. जर जिजाऊ सावित्री समजली असती तर प्रॉब्लेम असा आहे की सत्यवानाचं वडाला फेऱ्या का मारायच्या? तर 7 जन्म हाच नवरा पाहिजे. आता 7 जन्म हाच नवरा पाहिजे. पण हे जग निर्माण झाल्यापासून बायकांनी कधीतरी असा एक माणूस बघितलाय का ज्याने हीच बायको या जन्मात तर पाहिजे म्हणून एखादी फेरी मारली? काय तिनेच ठेका घेतलाय? आणि खरंच इमानदारीने त्यांना खाजगीत जाऊन विचारा, खरंच तुम्हाला हा नवरा 7 जन्म पाहिजे का? मी गॅरंटीने लिहून देतो की 99% महिला म्हणतील की ह्या मुर्द्याचा या जन्मात कंटाळा आला, आपल्याला चेंज पाहिजे. कोणी मान्य करणार नाही जाहीरपणे.
माय बहिणीचा आदर राखून मी सांगतो की प्रत्येका माणसाला जसं वाटतं, घंट्याला त्याला पुढे बसले की ड्रायव्हर व्हावं वाटतं, मागे बसले की कंडक्टर व्हावं वाटतं. इतका जर तो उचरंगल स्वभावाचा माणूस आहे तर बायकांना काही इच्छा तशा होऊ नये. त्यांना त्या बायकांना सत्यवान माहिती आहे पण ज्योतिबा माहित नाही. ज्या दिवशी या देशातल्या महिलांना, म्हणून आमचं असं म्हणणं आहे की शिक्षण जे मिळालं की पहिली जी शाळा काढली सावित्रीने, तर ह्या पहिल्या सावित्रीच्या शाळेमध्ये ज्या 6 मुली शिकायला आल्या त्यातल्या 4 ब्राह्मण, 1 माळी आणि 1 मराठा होते. पहिलं जे बाल हत्या प्रतिबंधक ज्योतिराव फुले यांनी काढलं की बाल हत्या प्रतिबंधक पुण्यामध्ये काढलं. कशासाठी काढलं की त्या काळची परिस्थिती समजून घ्या. बायकांना शिकायला बंदी होतीच, पण लग्न झाल्यानंतर नवरा जर मेला तर स्त्रीला लग्न करण्याचे अधिकार नव्हते. हे काय 10 लाख वर्षापूर्वीच सांगतोय का मी? हे 150 वर्षापूर्वी आपल्या देशात घडत होतं. तसे कायदे होते. संविधान लागू होण्यापूर्वी तशी व्यवस्था आपल्या देशामध्ये होती. हा इतिहास आहे. म्हणजे ती विधवा जर झाली तर तिला दुसरं लग्न करता येत नव्हतं. तिचं डोकं वाजरलं जायचं, तिला सती दिलं जात होतं. असा तो भयानक कालखंड होता. हा काही फार जुना कालखंड नाही. पेशवाईच्या आगे मागे ही सगळी व्यवस्था आपल्या देशामध्ये होती. आणि हे सगळ्या ज्या विधवा होत्या, जर एखाद्या विधवेचा, एखाद्या मुलीचा जर नवरा वारला, मेला, तर तिला लग्न करता येत नव्हतं. अशा ज्या ब्राह्मण विधवा आहेत, अशा ब्राह्मण विधवा ह्या त्याच कुटुंबातल्या एखाद्या माणसाच्या पाशवी अत्याचाराला बळी पडायच्या, त्यातून त्या गरोदर राहायच्या. आता त्या बिचारी जर गरोदर राहिली तर तिला मरण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. अशा सगळ्या बायका त्या काळामध्ये पुण्यामध्ये मरायच्या, आत्महत्या करायच्या. आणि एका दिवशी सावित्री आणि ज्योतिबा यांना सकाळी पहाटे फिरायची सवय होती. पर्वतीला फिरायला गेले. एक स्त्री पांढरं वस्त्र पांघरून मुठेच्या काठामध्ये उडी मारायकरता किनाऱ्यावर ज्योतिबाला दिसली. ज्योतिबाला आश्चर्य वाटलं की एवढ्या पहाटे हे काय आहे. तर सावित्री म्हणाली, बघा कोणीतरी बाई दिसते. हे दोघेही जोडपं धावत गेलं आणि तिला थांबवलं. तिला विचारलं काय प्रॉब्लेम आहे. तर ती म्हटली की असं असं झालेलं आहे, मी विधवा आहे आणि माझ्यावर अत्याचार झाला, माझ्या पोटात गर्भ आहे. आता मी जिवंत राहिले तर मला कोणीतरी समाज बहिष्कृत करेल आणि म्हणून मी आता माझा जीव देणार आहे. एक प्रॉब्लेम लक्षात आला ज्योतिराव फुले यांच्या. तर जे ज्योतिराव फुले जे होते हे बोले तैसा चाले, आपल्याला होईल तेवढं प्रत्यक्ष समाजासाठी केलं पाहिजे. म्हणून ज्योती आणि सावित्र्याने विचार केला की ही जर समस्या आपल्या समाजामध्ये आहे तर ह्या जगातलं पहिलं भ्रूण हत्या प्रतिबंधक ग्रह आपल्या घरामध्ये ज्योतिराव फुले यांनी काढलं. सावित्री आणि ज्योतिबाने असे पोस्टर्स तयार केले त्या काळामध्ये 1862 साली. त्याखाली लिहिलं सावित्री ज्योतिबा. सगळ्या पुण्यात चिटकवले सगळ्या पेठांनी. त्याच्यावर लिहिले की एखादी जर आमची भगिनी कुणाकडून जर नासवली गेली असेल, तिच्या पोटात गर्भ असेल तर तिने मरू नये. तिने आपल्या आईचं घर समजून सावित्रीच्या घरी यावं, बाळंत व्हावं. तिला मुलगा न्यायचा असेल नसेल तिची मर्जी आहे, त्या लेकराचा आम्ही मुलासारखा सांभाळ करू. असे पोस्टर्स पुण्यावर लावले. आणि सगळ्या लाभार्थी स्त्रिया कोण होत्या हे वेगळं सांगायची गरज नाही. पहिल्या शिकणाऱ्या सुद्धा ब्राह्मण मुली होत्या. आणि म्हणून सावित्री शिकली होती. ती पहिली शिक्षिका होती जिने या देशातल्या शिक्षणाचा प्रारंभ केला. इथे सरस्वतीच्या द्वेषाचा प्रश्न नाही. सरस्वती बिचारी जरी सावित्रीकडे आली असती, तिने तिला जरूर शिक्षण दिलं असतं. ही उदार मनाची आई होती. आणि म्हणून आमचा तिला विरोध नाहीये. आमचं म्हणणं असं आहे की ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे आमच्या महिलांना शिक्षण मिळालं, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आणि प्रशासनाची पदं आहेत, त्यांनी जाहीरपणे सावित्रीबाई फुलेंचा सन्मान केला पाहिजे. आपल्या शाळांमधून, प्रशासकीय कार्यालयामधून व्रत करताना सुद्धा आपण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंचा गौरव केला पाहिजे. ही एक छोट्याशा कृतीतून सुद्धा एक मोठा बदल या निमित्ताने आपण समाजामध्ये घडवू शकतो. सावित्रीच्या काही वेगळ्या मुद्द्यावर मी आपल्याला या ठिकाणी आज उहापोह करणार आहे. आपल्याला माहिती आहे की ज्योतिबा आणि सावित्री म्हणजे सावित्री अत्यंत श्रीमंत घरची पोरगी होती. ज्योतिबा फुले सुद्धा काही गरीब नव्हते. आपल्या डोक्यामध्ये कसं आहे, समाज सुधारक म्हणजे भिकारीच आहे, त्याला खायला प्यायला मिळत नाही, त्याने समाज सुधारक व्हावं, अशा आपल्याकडे संकल्पना आहे. आणि आपल्या पुस्तकामध्ये, पाठ्यक्रमामध्ये जेवढ्या कथा आहेत त्या कथा अशा आहेत की खायला अन्न मिळत नव्हतं. महापालिकेच्या खांबाखाली बसून अभ्यास केला महापुरुष झाला. म्हणजे आपल्या पोरांना वाटतं साला भिकारी असल्याशिवाय मोठंच होत आहे. सावित्री आणि ज्योतिबा, सावित्रीचा बाप पाटील होता आणि ज्योतिराव फुलेच्या म्हणजे त्या काळामध्ये 1827 ला ज्योतिराव फुलेंचा जन्म झाला. तर 1827 म्हणजे 1817 ला पेशवाई संपली आणि पेशवाई संपल्यानंतर
म्हणून त्यांच्याकडे ठेवलेले होते. म्हणजे काय श्रीमंती असेल ज्योतिराव, म्हणजे दोन ज्यांना आपण आज म्हणतो चार्टर्ड अकाउंटंट, असे दोन अकाउंटंट हिशोब लिहिणारे बापाने ठेवले होते. म्हणजे ज्योतिरावचे किती वडील श्रीमंत असतील. हे दारिद्र्य वगैरे थोतांड आहे सगळं. सावित्री आणि ज्योतिबाचं लग्न झालं. सावित्री आणि ज्योतिबा 9व्या वर्षी 9 वर्षाची सावित्री आणि 13 वर्षाचा ज्योतिबा ह्या दोघांचं लग्न झालं. आपल्याला माहिती असेल की ज्योतिबा जन्माला आल्याबरोबर त्यांची आई 6 महिन्याच्या असतानाच मृत्यू पावली. पण ज्योतिबाचा सांभाळ कोणी केला, तर प्रत्येक जो माणूस या देशामध्ये घडलेला आहे, तर त्या प्रत्येक घडणाऱ्या माणसामागे, ज्या कोणत्याही माणसाच्या पाठीमागे ज्या दिवशी एखादी स्त्री उभी राहिली त्या दिवशीच तो माणूस जगलेला आहे, वाचलेला आहे, तो महापुरुष झालेला आहे. पण त्याची आई असेल, बायको असेल, बहीण असेल, कोणी असेल, सगळ्यांचा इतिहास तपासून बघा. तर ज्योतिराव फुलेची आई वारल्यानंतर त्याचा सांभाळ कोणी केला तर आपल्याला माहिती नसेल. जसं शिवबाच्या पाठीमागे जिजाऊ उभ्या राहिल्या, तसं एक सगुणाबाई क्षीरसागर नावाची जी विधवा होती स्वतः, आणि ज्योतिराव फुल्यांची आत्या होती गोविंदरावांची मावस बहीण, तर त्या काळामध्ये ही विधवा असलेली जी सगुणाबाई क्षीरसागर ती जिजाऊ म्हणून ज्योतिबा करता धावून आली. तिला चांगलं इंग्रजी बोलता येत होतं, कारण ब्रिटिश अधिकाऱ्यांची लेकरं सांभाळायचं काम तिने स्वीकारलेलं होतं. आणि म्हणून ही इंग्रजी बोलणारी जी आत्या आहे ज्योतिबाची, तिने आपल्या ज्योतिबाचा सगळा सांभाळ केला. हा सुद्धा इतिहास आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ज्योतिबा आणि सावित्रीचं लग्न झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सावित्री काही शिकलेली नव्हती. तर सावित्री शिकलेली नव्हती, पण ज्योतिबाने असा विचार केला की आता आपल्या देशामध्ये जर प्रगती करायची असेल तर बायकांना शिक्षण दिलं पाहिजे, कारण बायका शिकल्या नाही तर समाज कसा बदलेल. बायकाच निरक्षर आहेत, बायकांनाच काही माहिती नाही, त्यांनाच डोक्यामध्ये क्रांतीचे विचार नाहीत, आणि 90% संस्कार हे मुलावर, सगळ्या कुटुंबावर स्त्रीच करते. जोपर्यंत स्त्री सक्षम होणार नाही तोपर्यंत मूल, कुटुंब, समाज, राष्ट्र ही खूप दूरची गोष्ट आहे. आणि म्हणून भलं आणि बुरं काय आहे स्त्रीला समजलं पाहिजे, अशी ज्योतिराव फुल्यांची मनोभूमिका होती. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा सावित्री ही निरक्षर असलेली जी मुलगी होती तिला पहिल्यांदा स्वतः ज्योतिराव फुल्यांनी शिकवलं. म्हणजे बघा, बायकोला शिकवलं. ही जी शिकलेली बायको आहे ही सावित्री इतकी हुशार होती की ती फडाफडा इंग्रजी बोलायला लागली, संस्कृतचं तिने अध्ययन केलं, आणि लगेच ती चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग तिने मिरे मिचेल नावाच्या ब्रिटिश बाईच्या हाताखाली घेतलं. आणि जेव्हा पहिली शाळा उघडायची घोषणा केली ज्योतिराव फुल्यांनी, तर कोणी शिक्षक मिळण्याचं काही कारण नव्हतं. सावित्री म्हणाली मी शिक्षिका म्हणून काम करायला तयार आहे. आणि सावित्रीने शिक्षिका म्हणून आपल्या शिक्षणाचा प्रारंभ पुण्यामध्ये केला आणि महिलांना शिक्षण मिळायला लागले. ही होती सावित्री, नवऱ्याच्या बाजूला उभी राहिली, एक शिक्षिका म्हणून पुढे आली. आणि ही जी सावित्री आहे ती सावित्रीचं एक स्वतंत्र जीवन चरित्र आहे. तिचा स्वतःचा स्वतंत्र ग्रंथसंग्रह होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सावित्रीबाई फुले म्हणजे ज्योतिबा फुलेंची तर स्वतःची पुस्तकं होतीच, पण त्या काळात जी माणसं ज्यांनी बघितलं ज्योतिबा सावित्रीला, त्यांनी त्यांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. त्या आठवणीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे कुटुंब कसं होतं ज्योतिबाचं. तर त्यांनी सांगितलं जेव्हा ज्योतिबा बाहेरून यायचा तर ज्योतिबा बाहेरून आल्याबरोबर सावित्रीला हाक मारायचा. सावित्री आणि ज्योतिबा बसायचे आणि त्या दिवशी घडलेल्या जगातल्या घटना घडामोडीवर चर्चा करायची. सावित्रीने वाचलेल्या पुस्तकात काही शंका असतील तर त्या ती ज्योतिबाला विचारायची, आणि ज्योतिबाने काही शंका असतील तर त्या सावित्रीला तो विचारायचा, आणि दोघं विचार विनिमय करायचे. अशा त्यांच्या दोघांच्या चर्चा होत होत्या, असं समकालीन त्यांना बघणाऱ्या लोकांनी आठवणीमध्ये सांगितलेलं आहे. आता हे एवढं कशासाठी सांगितलं तर हा मुद्दा याच्यासाठी महत्वाचा आहे की आज आपल्या कुटुंबामध्ये पैसा भरपूर आलेला आहे, पण आजचे जे आपले कुटुंब आहेत जे करोडो रुपये ज्यांच्या घरामध्ये आहेत, तर खूप कमी अशी जोडपी आहे की सगळं कुटुंब एकत्र ते जेवण करतं आणि चर्चा करतं. घर एवढं मोठं आहे, एक टीव्ही नाही, प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या झोपायच्या रूम मध्ये वेगळा टीव्ही आहे, कारण प्रत्येकाला वेगळा चॉईस आहे, प्रत्येकाला वेगळं पाहावं वाटतं. बाप सूर्य आणि पोरगा चंद्र आहे. बाप आल्यावर पोरगा बाहेर पडतो, पोरगा आल्यावर बाप बाहेर पडतो. जन्माला घालताना दोघांना माहिती आहे आपण बाप लेक आहोत, पण मुलगा आणि बाप कधीच चर्चा करत नाही. बायकोने कुठे गेलताच म्हटलं तर खेचून हे अंगावर जातं, तिला काही सांगत नाही, ती कुठे गेलेली याला सांगत नाही. त्यामुळे विसंवाद वाढत जातो किती. आणि दुसरा प्रॉब्लेम असा आहे की एखादी बाई हुशार असेल, नवऱ्याची लेवल ती नाही, आणि तो नम्रतेने बिचारा राहत नाही, त्याच्या मनामध्ये न्यूनगंड तयार होतो. आणि जी नवरा हुशार असेल तर बाईला त्याच्याबरोबर चर्चा करण्यात नाही, कारण तिचं वाचन नाही, स्वतःचं चिंतन नाही. हा कम्युनिकेशन गॅप एकाच घरामध्ये तयार झालेला आहे.
म्हणून सावित्री ज्योतिबा हे अशासाठी समजून घ्यायचे आहे की आपल्या घरामध्ये आपण संवाद करणार आहोत की नाही. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचा आजपासून निश्चय करा की खरंच मी नवरा बायको आपल्या कुटुंबासाठी आपण किती वेळ देतो. आपण मुलांशी मुलींशी चर्चा शेअर करतो का. जे काही समाजामध्ये आज घडत आहे त्याची चर्चा आपल्या घरामध्ये आहे का. आपल्या बायका एकत्र भेटल्या की फक्त त्या टीव्हीत दिसणाऱ्या सिरियलच्या त्या साड्यांबद्दल बोलतात. त्यांचे चर्चेचे विषय अपवाद सोडले तर खूप वेगळे आहेत. म्हणून ज्या दिवशी इथल्या बायकांच्या तोंडामध्ये धर्मशास्त्र, साहित्य, संस्कृती, इतिहास, कल्चर, अर्थशास्त्र, समाजशास्त्र अशा प्रकारची भाषा महिलांच्या मुखावर चालू होईल त्या दिवशी या देशातलं वैदिक धर्मशास्त्र हद्दपार झालेला असेल. सावित्री आणि ज्योतिबाने इशारा दिला होता. सावित्री म्हणाली या देशातल्या महिलांना की माझ्या भगिनींनो घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी उभी आहे. अरे किती हिमतीची बाई होती. आज बलात्कार व्हायची व्यवस्था निर्माण झालेली आहे देशामध्ये आणि असं वातावरण तयार केलेलं आहे मीडियाने की पोरींनी आपलं घर सोडायचं नाही, पोरींनी दिल्लीला जायचं नाही, मुंबईला जायचं नाही, कलकत्त्याला जायचं नाही, अमेरिकेला जायचं नाही, रशियाला जायचं नाही, कारण देशात एवढा असंतोष आहे की कोणत्याही क्षणी बाईवर बलात्कार होऊ शकतो. मग झाली की नाही बोंब. पैसा आहे मराठा कुणब्या शेतकरी कष्टकरी बहुजनांकडे, पण ते 10वी झाली की पोरीचं लग्न करायच्या पाठीमागे लागतं. ते बाहेर मुलीला शिकवायला पाठवत नाही. हे दूषित वातावरण तयार करण्यात आलेलं आहे आणि पोरीच्या डोक्यात हे घातलेलं आहे की आपल्यावर जर कोण्या धटिंगराने अत्याचार केला तर पोलीस आली पाहिजे, मिलिटरी आली पाहिजे, कुणीतरी लोक धावून आले पाहिजे. एखादी बाई आहे तिच्यावर अत्याचार झाला आणि तिने प्रतिकार केलाय अशी घटना गेल्या 25 वर्षात कधी आठवते का तुम्हाला. हे असं का झालं नाही. ही मानसिकता महिलेची का झाली. तर तिला जर सावित्री शिक्षणाच्या माध्यमातून समजली असती, तिला सावित्री मीडियाच्या माध्यमातून समजली असती, तिची सिरियल सावित्रीची तिला पाहायला मिळाली असती तुलसीच्या ऐवजी, तर हे जग बदललेलं आपल्याला दिसलं असतं. तिला सावित्री माहिती नाही. तर सावित्री कशी होती तिचं एक छोटस उदाहरण आहे. अभ्यासक्रमात ही कथा येण्याची गरज आहे. आता तुम्ही विचार करा, पुण्यासारख्या त्या काळातल्या कालखंडामध्ये बाईनं शिकायचंच नाही आणि बाईनं शिकायचं नाही असं एवढं तर जाऊ द्या, त्या सगळ्या धर्मशास्त्राला लाथ मारून ही सावित्री माळ्याची बाई उभी राहिली. ज्योतिबा स्वतः उभा राहिला. तिने शाळा काढली, तेही भिडेवाड्यामध्ये काढली आणि तिने शिकायला सुरू केलं आणि स्वतः ही कपडे अंगावर घालून जेव्हा शिकायला जाऊ लागली तर त्या काळातल्या सगळ्या पुण्यातल्या ब्राह्मणांमध्ये चर्चा सुरू झाली की आता आपला धर्म टिकत नाही. बाईच्या शिक्षणाने धर्म मेला असताना तर आतापर्यंत त्या धर्माचा सत्यानाश झाला असता, पण तसं होत नाही. ते घाबरले. हा आपल्या धर्मात भ्रष्टाचार आहे म्हटले, हा धर्म उद्ध्वस्त होईल आता. म्हणून आपण काय करायचं की ह्या बाईला आपण शिकू द्यायचं नाही. आणि मग माहिती आहे तुम्हाला की 18व्या वर्षी, लक्षात घ्या तुम्ही वय काय असेल सावित्रीचं. अरे 18 वर्षा वयाची तरुण मुलगी आहे, तिने ही पहिली 48ला शाळा काढलेली. 18 वर्षाच्या तरुणीची बघा संकल्पना काय असेल. 18व्या वर्षी सावित्री बाहेर पडली आणि ज्योतिबाला सांगितलं की ज्योतिबाने विचारलं की सावित्री तुला भीती वाटते का. ती म्हणाली मला कशाची भीती आहे, मी कुणाची लेक आहे. तिने सांगितलं मी जिजाऊची लेक आणि ताराऊची लेक आहे. हे उद्गार सावित्रीचे आहेत. सावित्री म्हणाले मी ताराऊची लेक आहे, मी जिजाऊची लेक आहे, मला कशाची भीती आहे. आणि म्हणून तिने ज्योतिबाला सांगितलं की ज्योतिबा घाबरू नको, तुम्ही तुमचं काम करत राहा, मी हे काम माझं निष्ठेने पूर्ण करेल. तुम्हाला माहिती आहे जेव्हा ही सावित्री जायला लागली तर लोक दगड धोंडे मारायला लागले, तिला शिव्या घालायला लागले, तिला लोक अडवायचे, चिखलफेक करायचे. तेव्हा सावित्री थांबून त्यांना म्हणायची की हे माझ्या भावंडांनो, मी आपल्या देशातल्या लेकी बाळीला शिक्षण घेण्याचं व्रत अंगीकारलेलं आहे आणि हे व्रत मी जे अंगीकारलेलं आहे या कार्याला मदत म्हणून, सहकार्य म्हणून, प्रोत्साहन म्हणून तुम्ही हे जे चांगलं कृत्य करत आहात त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. कारण तुमच्या अशा कृत्यामुळे मला हे काम करण्याची अधिकाधिक प्रेरणा मिळत आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं सकारात्मक तिने सजेशन आपल्या मनाला दिलेलं होतं. ज्यावेळेस निर्भयपणे ही सावित्री जायला लागली, एका दिवशी काही लोकांनी ठराव बैठक घेतली आणि सांगितलं की आता बाई सर्वात जास्त कशाला घाबरते. स्वतःच्या शीलाला स्त्री जास्त घाबरते. चारित्र्य हे मस्ट इम्पॉर्टंट आहे स्त्रीला. म्हणून ज्या स्त्रिया समाजातून बाहेर आल्या आणि आक्रमकपणे ज्या सत्तेमध्ये गेल्या, प्रशासनामध्ये गेल्या आणि ह्या ज्या दिवशी जाऊन सत्तेचा अधिकार गाजवायला लागल्या त्या दिवशी या देशातल्या वैदिक वर्ण व्यवस्थेच्या विकृत मेनूनी पहिली गोष्ट काय केली असेल तर त्यांच्या चारित्र्याविषयी शंका निर्माण केली. आणि ज्या दिवशी चारित्र्याविषयी शंका निर्माण केली जाते त्या दिवशी महिलेचं खच्चीकरण केलं जातं. एक अत्यंत खतरनाक विष या देशामध्ये, या देशातल्या धर्मशास्त्राने तयार केलेलं आहे.
पण ही सावित्री दुबळी नव्हती. जेव्हा सावित्रीबाई फुले बाहेर पडायला लागली तेव्हा त्यांनी ठरवलं की बाई मारायला घाबरत नाही, ही बाई बोंबाबोंबीला घाबरत नाही. दगड मारा तर वेचून जमा करते, फेकून देते, चालली जाते. सेन मारा, शाळेमध्ये जाते, दुसरं लुगडं घालते, पुन्हा शिकवते. काय करायचं? पण त्यांनी ठरवली ती इज्जत घ्यायची, तिच्या आबरूवर घाला घालायचा. आणि एका दिवशी 18 वर्षाची सावित्री जेव्हा घरून बाहेर पडली आणि शाळेला जायला निघाली तर ठरवून सगळ्या लोकांनी आजूबाजूला थांबून एक घटिंगण सावित्रीच्या अंगावर सोडला. हा पुढे आला आणि एकदम रस्त्यात उभा राहिला. सावित्री म्हणाली, तुला काय, कशासाठी रस्ता अडवतोस? तो म्हणाला, तू जर हे शिक्षणाचं व्रत थांबवलं नाही तर मी तुझी आबरू घेणार. काय अवस्था झाली असती त्या ठिकाणी, दुसरी बाई राहिली असती. आबरू घेणार असं म्हटल्याबरोबर बाजूला जे शेंडी जाणीववाले बघत होते त्यांना आनंदाच्या उघड्या फुटायला लागल्या. आता याची काय अवस्था होती आता आपण बघू. सगळ्यांना आता पुढच्या प्रसंगाची उत्सुकता होती की आता कशी पळेल, कशी घाबरेल. पण इतिहास साक्षीला आहे, ज्यावेळेस त्याच्या तोंडातून असे शब्द बाहेर पडले की मी तुझी आता आबरू घेतो, तर ते बघणाऱ्याला लिहून ठेवलेलं आहे. कोल्हे नावाचा संपत कोल्हे, फुल्यांचा सहकारी, त्यांनी ही सगळं बघितलं आणि फुल्यांची आठवण आहे त्या ते लिहून ठेवलं की ज्या दिवशी हा धटिंगण समोर उभा राहिला तर त्याचे वाक्य आहे. तर सावित्रीच्या शरीरामध्ये काय ऊर्जा निर्माण झाली तरी लिहिलंय की वाघिणी सारखं रूपांतर सावित्रीचं झालं. त्याचे उद्गार आहेत, माझे नाहीये. तो म्हणाला, मी बघत होतो की 18 वर्षाची सावित्रीचं जणू वाघिणीमध्ये रूपांतर झालं आणि मागे हात करून अशी त्याच्या कानफटात मारली की 90 किलोचा धटिंगण 7 कोलांट्या खाऊन पलीकडे पडला. आणि हा पडलाच नाही, हा पडलेला बघून जे टाळ्या वाजवण्या करता जमले होते ना त्यांची धोत्र पिवळं झाली असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. माझं म्हणणं नाही. ही कोण होती? ही होती दुर्गा आणि ही होती सावित्री. माझ्या माय माऊल्यांच्या मनामध्ये जर हे चित्र अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण शाळेमधून घातलं असतं तर आबरू आणि इज्जतीचा प्रश्न या देशात निर्माण झाला असता का, तुम्ही मला सांगा. म्हणून माझी सर्व भगिनींना विनंती आहे की दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करू नका, कारण तुम्ही एवढा महान आहात की तुम्हीच हे विश्व निर्माण केलेलं आहे, तुम्हीच संसार निर्माण केलेला आहे. जन्म घालण्याची क्षमता केवळ तुमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून जी सृजनाला जन्म देऊ शकते, जी सृष्टी, संसार आणि विश्व निर्माण करू शकते, तीच जर या सगळ्यांना घाबरायला लागली तर या देशाचं काय होईल. आणि म्हणून महिलांना हा मुद्दा समजणं अत्यंत आवश्यक आहे की ज्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रगल्भ, अशा प्रकारचे विचार समाजाच्या पुढे आहेत. आणि नवरा बायको म्हणजे एकमेकाला हे जोडपं कसं अनुरूप होतं ते मी आपल्याला मुद्दाम सांगत आहे की 18 वर्षाची सावित्री आणि ज्योतिबा हे जे जोडपं आहे, 23 वर्षाचे ज्योतिबा हे जे जोडपं आहे किती प्रगल्भ होतं. ह्या दोघांचं कम्युनिकेशन कसं व्हायचं, तर दोघं एकमेकांबद्दल काय बोलायचे तर लिहून ठेवलेलं आहे तेव्हाच्या लोकांनी. तर सावित्रीबाई आपल्या नवऱ्याचा उल्लेख कसा करायची, तर सावित्री आपल्या नवऱ्याला शेठजी म्हणायची आणि सावित्रीला ज्योतिबा काय म्हणायचे तर आहो जाओ असा उद्गार करायचे. आणि सगळे लोक त्या काळातले जे होते ते सावित्रीला काकू म्हणायचे आणि ज्योतिबाला तात्यासाहेब म्हणायचे. आणि ज्या दिवशी जेवणाच्या पंक्तीला 10-15 लोक नसतील त्या दिवशी सावित्री अत्यंत कष्टी होऊन बसलेली असायची आणि ज्योतिबाला प्रश्न विचारायची, आज लोक जेवण्यासाठी पंक्तीला का आले? आज सक्का भाऊ जरी आला तर त्या बाईच्या कपाळावर आठ्या फुटतात आणि नवऱ्याची हिंमत नाही बायकोला चहा कर म्हणायची. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, तुमच्याकडचं मला माहित नाही पण आमच्या मराठवाड्यामध्ये तर जे शिक्षक नवरा बायको आहेत, नवराही शिक्षक आणि बायकोही शिक्षक असेल ना तर त्या घरामध्ये लेकरू म्हणून सुद्धा जन्माला येऊ नये, काही इच्छा नाहीये. ही होती सावित्री. का माणसं पाठीशी उभी राहिली ज्योतिबाच्या? ती ज्या पद्धतीने घरात वागत होती तर नवऱ्याचा जो विचार आहे की ज्या पद्धतीने, म्हणून जेव्हा पहिला सत्कार ब्रिटिश सरकारने केला ज्योतिबाचा पुण्यामध्ये, हा सत्काराच्या प्रसंगी ज्योतिबाला सांगितलं भाषण करा. तर ज्योतिबा भाषण करताना म्हणाले की हा जो सन्मान आहे, त्यांनी ब्रिटिश सरकारला सांगितलं की हा जो सन्मान आहे हा माझा सन्मान नाही. आणि ज्योतिबाच्या गळ्यात जो हार घातलेला होता त्यांनी भाषण थांबवून बायकोला सन्मानाने बोलावलं आणि आपल्या गळ्यातला हार काढून पहिल्यांदा सावित्रीच्या गळ्यामध्ये घातला आणि म्हणाले ज्योतिबा की ह्या सगळ्या कर्तबगारीची खरी जर कोणी हकदार असेल तर ही सावित्री आहे आणि म्हणून सावित्रीमुळेच हे शक्य झालं, मी नाममात्र आहे. अशा प्रकारचे उद्गार ज्योतिबा फुलेंनी काढलेले. तर आपल्या आता आजकालच्या राजकारणामध्ये महिला आल्या, तुमच्याकडे अपवाद आहे, ताईंचं अभिनंदन करा. तर आमच्याकडे मराठवाड्यामध्ये
सरपंच बायको असते आणि बायकोचं लेटर पॅड घेऊन तहसीलदारकडे नवरा येतो. त्याला विचारलं तू कोण, तर मी सरपंच नवरा आहे म्हणतो. पण त्या काळामध्ये आपला मोठेपणाचं जे काही श्रेय आहे ते सन्मानाने बायकोला देणं, तिचा सन्मान करणं, तिचं कार्यकर्तृत्व तिला बहाल करणं, ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे हे मनावर ठसवणं. ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये तशा अंधाधुंद कालखंडामध्ये जेव्हा ब्राह्मणी धर्मव्यवस्थेशी बंड करून इतक्या ताकदीने सावित्रीने हे जे काम केलं, त्या कामाबद्दल तिला सन्मान आणि ऊर्जा मिळाली पाहिजे अशा प्रकारचं एक वातावरण ज्योतिराव फुलेंनी तयार केलेलं होतं. म्हणून आज माझ्या महिलांना विनंती आहे की स्वतंत्र पुस्तकाचं सावित्रीचं कपाट होतं आणि सावित्री प्रत्येक पुस्तक वाचून त्यावर रेघा मारायची आणि स्वतःचं चिंतन करायची. असं संशोधन पुढे आलेल्याने सावित्रीची बुद्धिमत्ता किती प्रगल्भ होती त्याचं फक्त मी एक उदाहरण आपल्या माहिती करता या ठिकाणी देतो. तुम्हाला माहिती आहे एक रामदासाचा श्लोक आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. हे पुस्तक सावित्रीच्या संग्रहामध्ये होतं. तर हे जेव्हा रामदासाचं सावित्रीबाईने वाचलं तर सावित्रीबाईने काय बदल केला, एक छोटासा बदल ह्या रामदासाच्या कवितेमध्ये सावित्रीबाई फुलेंनी केलेला आहे. म्हणजे दृष्टी कशी होती सावित्रीबाईची यावरून तुम्हाला कळेल. तर सावित्रीबाईने काय बदल केला की जगी सर्व सुखी असा कोण आहे, त्या कोण काढून त्या ठिकाणी एक हा शब्द घातला आणि बाकीचं तसंच ठेवलं आणि पूर्वच्या ठिकाणी ज्ञान घातलं आणि भोगण्याच्या ठिकाणी सौख्य घातलं. 3 शब्द फक्त रामदासाचे बदलले आणि आता ती कविता अशी झाली की जगी सर्व सुखी असा एक आहे, विचारी मना तूच शोधोनी पाहे, मनात वाचिरे ज्ञान संचित केले, तया सारिखे सौख्य हे प्राप्त झाले. 3 शब्द रामदासाचे बदलले, सगळा आशयच बदलून गेला.